बाबर क्रीडा मंडळ थैंक यू डीजे। दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला शुरू हो चुका है। अंपायर जा चुके हैं, बैट्समैन जा चुके हैं और फील्ड भी सजाई जा चुकी है। यहां पर अंपायर इशारा करेंगे दूसरे क्वार्टर फाइनल का। स्वराज्य प्रतिष्ठान ने टॉस तो जीत लिया, यहां पर फील्ड करने का फैसला किया और बैटिंग के लिए आमंत्रित किया गावखड़ी को। इस बीच दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला शुरू हो चुका है। गणेश फड़के और शुभम आमरे की बीच ओपनिंग जोड़ी मैदान पर आ चुकी है और बॉलर तैयार। नए गेंदबाज अपने कोटे का पहला और टीम की तरफ से पहला ओवर लेकर मयूर पहली गेंद डालेंगे और इस बीच अंपायर का मैच का स्टार्ट का इशारा आ चुका है। दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला 6 ओवर का खेला जाएगा। इसके बाद 2 सेमीफाइनल का मुकाबले खेले जाएंगे। ठीक 4 बजे फाइनल का मुकाबला आपको देखने को मिल सकता है इस मैदान पर। मयूर गणेश के लिए नॉन स्ट्राइक पर है शुभम, लंबे रनअप के साथ इस बीच गेंदबाजी करेंगे। पहले आज के 8वें दिन की पहली गेंद डालने के लिए तैयार मयूर। अच्छी गेंद थी, ऑफ साइड पर कैच हो सकता था लेकिन कैच छूट गया। यहां पर 1 रन तो मिल चुका, थोड़ा सा और थ्रो हुआ, नतीजा भुगतना पकड़ा। दूसरा भी रन तेजी से पूरा कर चुके दोनों ही बल्लेबाज। इस 2 रन के साथ गणेश ने अपना खाता खोला और टीम का भी स्कोर हो चुका है 2 रन। बिना कोई विकेट के नुकसान पर पहली गेंद डाली थी 8वें दिन की दूसरे क्वार्टर फाइनल की और पहली गेंद पर 2 रन आसानी से चुराए दौड़ के। इस 2 रन के साथ खाता खुल चुका है गणेश का और टीम का भी स्कोर हो चुका है 2 रन। बिना कोई विकेट के नुकसान पर दूसरा सेमीफाइनल क्वार्टर फाइनल का मुकाबला लगभग शुरू हो चुका है। पहले ओवर का खेल जारी है मयूर के रूप में और मयूर अगली गेंद डालने के लिए तैयार गणेश के लिए। राइट ऑफ राउंड विकेट, इस बीच गेंदबाजी करेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। फुल टॉस गेंद थे, हल्के हाथों से खेला, देखना कितने रन मिलते हैं। 1 रन तो पूरा कर चुके निश्चित और दूसरे रन के लिए पलटे और रनआउट का खतरा हो सकता है लेकिन अंपायर पर उसका कोई असर नहीं, अपने क्रीज पर मौजूद। 4 रन हो चुके हैं, 2 गेंदें हो चुकी है पहले ओवर की क्वार्टर फाइनल की। 8वें दिन का यह मुकाबला इस बीच चलता हुआ 8वें दिन का खेल शुरू हो चुका है। दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला लगभग शुरू हो चुका है। 2 गेंदें हो चुकी है पहले इनिंग की, 4 गेंदें शेष है। मयूर राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। जोर से हिट किया है, गेंद हवा में है, फुट फॉलो थ्रू बॉलर जा रहे और क्या शानदार तरीके से कैच लिया। पहले विकेट का पतंग होता हुआ और मयूर के तीसरे गेंद पर मिलती हुई ये पहली सफलता कैच के रूप में। 4 रनों पर ये गणेश का विकेट जा चुका है। तीन गेंदें हो चुकी है, स्कोर हो चुका है 4 रन। पहला विकेट जा चुका गणेश का। हालांकि कोई जरूरत नहीं थी ऐसा शॉट खेलने की लेकिन बॉलर ने ही गेंद ऐसी डाली थी कि मजबूर कर दिया बैट्समैन को शॉट खेलने के लिए और नतीजा भुगतना पड़ा कैच आउट होकर मैदान के बाहर जाते हुए। नेक्स्ट बैट्समैन आएंगे, नए बैटर, जल्द से जल्द हम का नाम बताएंगे। नेक्स्ट बैटर महेश दलवी आए हैं।
हेलो हेलो, इस बीच कमेंट्री बॉक्स में संदीप पावस्कर आ चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। चौथी गेंद डालने के लिए तैयार मयूर तीसरी गेंद पर सफलता हासिल कर चुके कैच आउट के रूप में, खुद फॉलो थ्रू में गेंद को पकड़ा, कैच आउट के रूप में आउट हो चुके गणेश, और गणेश की जगह लेने के लिए धीरे धीरे मैदान पर बैटिंग करने के लिए पहली मर्तबा मयूर की अगली गेंद का सामना करेंगे महेश दलवी। इस बीच राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, गेंद डाली मयूर ने, अच्छी गेंद थी, पॉइंट पर हल्के हाथों से खेले, वहां पर फील्डर मौजूद, एक रन तो निश्चित रूप से पूरा करेंगे। इस एक रन के साथ स्कोर हो चुका है, अभी 2 रनों के लिए गेंद जा चुके डिक्लेयर बॉक्स में, अंपायर ने इशारा किया 2 रनों का, डिक्लेयर बॉक्स है उधर ही गेंद को पहुंचा दिया बैट्समैन ने गणेश महेश दलवी ने, और इस 2 रन के साथ अपना खाता खोला। टीम का स्कोर हो चुका है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज गणेश फड़के, उन्होंने अपने टीम के लिए 4 रन बनाए। तीसरी गेंद पर मयूर की कैच आउट हो गए, बॉलर ने खुद कैच लिया, मयूर ने पहली सफलता। तीसरी गेंद पर 5वीं गेंद डालने के लिए तैयार मयूर, राइट आर्म ओवर द विकेट महेश दलवी के लिए, अंपायर के बगल से दौड़ना शुरू, गेंद डाले हल्के हाथों से, गेंद फाइन लेग के क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन टिप्पा पड़ने के बाद गेंद के लेग स्टिक को छोड़ते हुए गेंद वाइड गेंद करार दी। पहला अतिरिक्त रन मिलता हुआ टीम को मयूर के रूप में। 5वीं गेंद डालने के लिए तैयार थे, लेग स्टिक को छोड़ते हुए इस बीच वाइड करार दी, पहला अतिरिक्त रन मिलता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर हो चुका अभी 7 रन। 5वीं गेंद डालने के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, अंपायर के बगल से दौड़ना शुरू कर, गेंद डाली, फुल टॉस गेंद थी, जोर से बल्ला तो निश्चित रूप से घुमाया, 1 रन तो मिलेगा आसानी के साथ, और इस 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा। 8 रन हो चुके हैं, 5 गेंदें हो चुकी है पहले ओवर की। क्वार्टर फाइनल का मुकाबला इस वीक चलता हुआ स्वराज प्रतिष्ठान और गांव खड़ी के बीच, इसके बाद 2 सेमीफाइनल खेले जाएंगे। ठीक 4 बजे आपको सेमीफाइनल का मुकाबला देखने को मिल सकता है इस मैदान पर, बाबर से क्रीड़ा मंडल आयोजित। इस बीच तैयार मयूर, राइट आर्म ओवर द विकेट, रिवर्स ही खेलना है, देखना कितना रन मिलता है, अंपायर इशारा करेंगे और सीधा गेंद गए सीधे सीमा रेखा के बाहर, स्टैंड में सीधे 6 रनों के लिए। क्या छक्का लगा आखिरी गेंद पर, जरूरत थी ऐसा शॉट खेलने की, वैसे ही सोच के आए थे, ऊपर से गेंद को पहुंचा दिया सीधे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। इस 6 रन के साथ टीम का स्कोर हो चुका अभी 14 रन। हालांकि तीसरी गेंद पर शानदार जो विकेट लगाया था, उसके बाद में 3 गेंदें डाली और सीधे सीमा रेखा के बाहर आखिरी गेंद पर छक्का लगा चुके। इस छक्के के साथ टीम का स्कोर हो चुका अभी 14 रन, 1 विकेट के नुकसान पर 14 रन हो चुके हैं। जानते हैं कि 6 ओवर का मुकाबला खेला जाएगा, निश्चित रूप से ऐसा लग रहा है मुझे 80 तक स्कोर खड़ा कर सकते हैं ये बैट्समैन। 1 विकेट तो जा चुके हैं, 9 विकेट हाथ में है, देखना कितना स्कोर खड़ा करते हैं। गांव खड़ी और स्वराज प्रतिष्ठान के बीच ये दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला चलता हुआ इस बीच मैदान पर बाबर से क्रीड़ा मंडल आयोजित 6 ओवर के मैचेस, फाइनल डे है आज और क्वार्टर फाइनल का लगभग दूसरा मुकाबला शुरू हो चुका। पहले ओवर का खेल समाप्त, 14 रन हो चुकी है 1 विकेट के नुकसान पर। शैलेश मद ने 14 रन हो चुके हैं, अपने कोटे का पहला और टीम की जानिब से दूसरा ओवर लेकर शैलेश मद ने, यह भी अच्छे नामांकित बॉलर है, बड़े बड़े टीमों से ये खेलते हैं। वो शैलेश मद ने आज बाबर से मैदान पर खेल रहे, अपने कोटे का पहला और टीम की तरफ से दूसरा और दूसरी ओवर की पहली गेंद शैलेश मद ने की, हल्के हाथों से खेला है, देखना कितने रन मिलते हैं। 1 रन तो निश्चित रूप से पूरा करेंगे, दूसरे रन के लिए पलटे और तेजी से दूसरा रन पूरा कर चुके हैं। 2 रन मिल चुके हैं, स्कोर हो चुका है 14 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज
16 रन। आउट होने वाले बल्लेबाज गणेश फड़के तीसरी गेंद पर आउट हो चुके हैं मयूर की। हालांकि पहली 2 गेंदों पर 2-2 रन चुराए थे दौड़ के, उसके बाद में जरूरत नहीं थी शॉट खेलने की, वैसा शॉट खेलने पे मजबूर कर दिया मयूर ने और तीसरी गेंद पर आउट हो चुके हैं। इस बीच तैयार शैलेश मदने, राइट आर्म ओवर द विकेट महेश दलवी के लिए जोर से हिट किया है, गेंद हवा में है, वहां पर फील्डर तो मौजूद, कैच हो सकता है मयूर कैच द्वारा, और क्या शानदार तरीके से मयूर ने कैच लिया। 16 रनों पर ये दूसरा विकेट जा चुका। मैंने पहले ही कहा था कि शैलेश मदने अच्छे बॉलर है, वही आपको देखने को मिली गेंदबाजी, और महेश दलवी को बैक टू पवेलियन में भेज जा चुका है कैच द्वारा। 16 रनों पर ये दूसरा विकेट जा चुका। पहला विकेट गया था 4 रनों पर, उसके बाद में दूसरा विकेट गया 16 रनों पर, और महेश दलवी की जगह लेने के लिए मैदान पर धीरे धीरे बैटर आ रहे। जस्ट ऋत्विज नागवेकर जर बॅट्समनचं नाव सांगायचं आहे, आयकॉन प्लेयर आहे ऋत्विज। अक्षय आए हैं, अक्षय आए हैं धीरे धीरे बैटिंग करने के लिए। वो अब गावखड़ी के आइकॉन प्लेयर है, पालघर आइकॉन प्लेयर है, पालघर की ओर से खेलने के लिए आ चुके हैं मैदान पर, बाबर शेख के मैदान पर। 16 रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। पहला विकेट जा चुका 4 रनों पर, उसके बाद में महेश दलवी ने अपना विकेट गंवा चुके। 16 रनों पर 16 रन हो चुके हैं। शैलेश मदने इस बीच राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज अक्षय के लिए। लेफ्ट हैंड बल्लेबाज है अक्षय, उनको गेंदबाजी करेंगे शैलेश मदने। राइट आर्म ओवर द विकेट, थोड़े से फील्ड में परिवर्तन ला जा रहा है। बैट्समैन है वो पालघर से आ चुके हैं इस बैटिंग करने के लिए इस मैदान पर। आइकॉन प्लेयर है शैलेश, नाम है उनका। इस बीच तैयार शैलेश मदने अक्षय के लिए, अच्छी गेंद ऑफ साइड पर खेले, देखना कितना रन मिलते हैं। 1 रन तो निश्चित रूप से पूरा करेंगे। इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है अभी 17 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला शुरू हो चुका है। दूसरे ओवर का खेल प्रगति पर। पारी के पहले इनिंग का स्कोर हो चुका है 17 रन 2 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक चेंज हो चुकी है। इस बीच तैयार, अच्छी गेंद थी, टिपा पड़ने के बाद गेंद लेग स्टिक को छोड़ते हुए गेंद इस बीच वाइड करार दी। ऋत्विज नागवेकर ने इशारा किया वाइड रनों का। इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है अभी 18 रन। 18 रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। शुभम के लिए, शैलेश टू शुभम, अच्छी गेंद थी, सम्मान पूर्वक खेले, देखना कितने रन मिलते हैं। दूसरे रन की तलाश में जरूर रहेंगे और दूसरा भी रन तेजी से पूरा कर चुके। वहां पर मयूर फील्डर मौजूद थे, उन्होंने गेंद को पकड़ा, बहुत ही समय रन मिला 2 रन लेने का। इस 2 रन के साथ स्कोर हो चुका है अभी 20 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला जा रहा है इस मैदान पर। बाबर से क्रीड़ा मंडल आयोजित 6 ओवर के मैचेस 48वां साल जारी है। परेश नागवेकर स्मृति शतक। इस बीच तैयार शैलेश मदने शुभम के लिए रिवर्सिव खेले, देखना कितने रन मिलते हैं। 1 रन तो निश्चित रूप से पूरा करेंगे और एक रन तो पूरा कर चुके हैं और डिक्लेयर बॉक्स से अंपायर इशारा करेंगे। गेंद गए जा चुके डिक्लेयर बॉक्स में। और अंपायर ने इशारा किया 2 रनों का। इस 2 रन के साथ स्कोर हो चुका है अभी 22 रन 2 विकेट के नुकसान पर। 2 विकेट के नुकसान पर स्कोर हो चुका है 22 रन। इस बीच दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला चलता हुआ, इसके बाद 2 मुकाबले खेले जाएंगे। ठीक 4 बजे फाइनल का मुकाबला खेला जाएगा इस मैदान पर।
फाइनल डे है आज, यानी कि आखिरी दिन इस टूर्नामेंट का, 48वें साल का आखिरी दिन आज शुरू हो चुका है। दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला इस बीच तैयार शैलेश शुभम के लिए, आगे के खुलकर खेले, गेंद गई कीपर के पीछे, प्रवीण पवार ने गेंद को पकड़ा, कोई रन नहीं मिला। इस गेंद पर स्कोर हो चुका है 22 रन। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर हो चुका है 22 रन 2 विकेट के नुकसान पर। दो ओवर का खेल समाप्त हो चुका है, 22 रन हो चुके हैं। पार्थ गांधी आए गेंदबाजी करने के लिए, ये भी अच्छे बॉलर है पार्थ गांधी। देखना किस तरीके से आज गेंदबाजी करेंगे अपनी टीम के लिए। पहले ओवर का खेल समाप्त हुआ था, 14 रन मिले थे। आखिरी गेंद पर क्या शानदार छक्का लगा चुके थे रिवर्स स्वीप में शुभम ने। उसके बाद दूसरे ओवर का खेल समाप्त हो चुका, स्कोर हो चुका है 22 रन। पार्थ गांधी अक्षय के लिए 1 रन पर खेल रहे आइकॉन प्लेयर है, पालघर से आ चुके बैटिंग करने के लिए। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर, लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए अच्छी गेंद डाली थी, फील्डर तो मौजूद। 1 रन तो निश्चित रूप से पूरा करेंगे। इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है अभी 23 रन। 23 रन हो चुके हैं। दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ था, स्कोर हो चुका था 22 रन और पार्थ गांधी ने पहली गेंद डाली थी तीसरे ओवर की, 1 रन पूरा कर चुके। अभी स्ट्राइक चेंज हो चुकी है, स्ट्राइक पर जा चुके शुभम, जो कि एक छक्के की बदौलत इस वक्त मैदान पर अभी भी टटे हुए। 23 रन हो चुके हैं टीम का स्कोर। पार्थ गांधी राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर के बगल से दौड़ना शुरू किया, गेंद डाली, पार्थ ने अच्छी गेंद डाली थी, टिपा पड़ने के बाद गेंद गई कीपर के दस्तानों में। प्रवीण पवार ने गेंद को पकड़ा, कोई रन नहीं मिला इस गेंद पर। स्कोर हो चुका है, रुका हुआ स्कोर 23 रन। 23 रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। 2 सेमीफाइनल और एक फाइनल का मुकाबला आपको देखने को मिल सकता है। 48वें साल फाइनल डे है आज, यानी कि आखिरी दिन इस टूर्नामेंट का। इस बीच तैयार 23 रन, अच्छी गेंद डाली थी, ऐसा लगेगा कि व्हाइट गेंद करार दी जो ऋत्विज नागवेकर जो मेन अंपायर है, उन्होंने इशारा किया व्हाइट रनों का। 24 रन हो चुके हैं। पार्थ गांधी गेंदबाजी करने के लिए तैयार शुभम के लिए, जो एक छक्के की बदौलत इस वक्त मैदान पर अभी भी डटे हुए बैटिंग करते हुए और उनकी नॉन स्ट्राइक पर रहेंगे। रिवर्स स्वीप खेला है, देखने कितने रन मिलते हैं और अंपायर इशारा करेंगे। डिक्लेयर बॉक्स भी है अंदर और 4 रन भी है और गेंद गई सीधे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। पहली गेंद की पहले ओवर की आखिरी गेंद पर भी जो शॉट लगाया था वो भी गेंद को पहुंचा दिया था सीधे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। वैसा ही शॉट खेले इस गेंद पर और इस गेंद को भी पहुंचा दिया सीधे सीमा रेखा के बाहर रिवर्स स्वीप के रूप में 6 रनों के लिए। इस 6 रन के साथ स्कोर हो चुका है अभी 30 रन। 30 गेंदें हो चुकी है, 30 रन हो चुके हैं, 8 रन आ चुके हैं 3 गेंदों पर। उसमें एक छक्का शामिल। पार्थ गांधी 3 गेंदों पर 8 रन दे चुके हैं, 3 गेंदें बाकी है। देखते किस तरीके से गेंदबाजी करेंगे, आगे आगे खुलकर खेले हैं, देखना कितने रन मिलते हैं। वहां पर फील्डर मौजूद और अंपायर इशारा करेंगे और अंपायर ने इशारा किया 6 रनों का कैच लिया था वहां के फील्डर ने, लेकिन कैच लेने के बावजूद वो
बाउंड्री लाइन से बाहर जा चुके थे और अंपायर ने इशारा किया 6 रनों का। इस 6 रन के साथ स्कोर हो चुका अभी 36 रन। 2 विकेट के नुकसान पर 36 रन हो चुके हैं। पहला विकेट जा चुका था 4 रनों पर गणेश फड़के का। उसके बाद महेश दलवी ने अपना विकेट गंवा चुके थे, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब रहे। गेंद पैर को टकराई और 22 के रूप में 1 रन मिला। इस 1 रन के साथ स्कोर हो चुका अभी 37 रन। 37 रन हो चुके हैं। जरा बाउंड्री लाईन आतमध्ये बसले, जरा बाहेर बसायचं आहे जयेश ठावरे। जर सिद्धेश नागवेकर जर लाईनमन असेल तर बाहेर काढायचं जरा। सिद्धेश, जयेश ठावरे जरा प्लीज सहकार्य करा मंडळाला। तर बॅट्समन तिकडेच बॉल मारतोय। जरा निलेश नागवेकर जावा जरा तिकडे। इस बीच मैच स्टार्ट का इशारा आ चुका है। पार्थ गांधी अच्छी गेंद डाली, थोड़ी सी धीमी गति की गेंदबाजी करे इस वक्त मैदान पर। 1 रन तो निश्चित रूप से चुराया, दूसरे रन के लिए पलटे और दूसरा भी रन तेजी से पूरा कर चुके। इस 2 रन के साथ स्कोर हो चुका है 39 रन। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। दूसरे क्वार्टर फाइनल का पारी के पहले इनिंग का स्कोर हो चुका है 39 रन। मैंने पहले ही कहा था आपको, ऐसा लग रहा है मुझे शायद कि 80 के आसपास स्कोर खड़ा कर सकेंगे। गावखड़ी के बल्लेबाज 2 विकेट जा चुके हैं। 39 रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। इसके बाद आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी कमेंटेटर कांबळे सर। अक्षय भोसले जो कि पारी का 4था ओवर आरंभ करेंगे। इस समय शुभम को गेंद, बढ़िया गेंद थी, हल्के हाथों से गेंद को प्रेस किया पॉइंट की दिशा में। जब तक कि गेंद वहां पर फील्ड हो रही है 1 रन और 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 40-40 रन जबकि स्कोर हो चुका है। स्वराज प्रतिष्ठान की टीम ने टॉस जीता इस मैच में, पहले फील्डिंग करने का फैसला किया है और इस समय स्कोर 40 और जबकि पारी के 4थे ओवर का खेल आरंभ हो चुका है। और एक बार फिर से गेंदबाजी करते हुए अक्षय और सामना करेंगे बाएं हाथ के बल्लेबाज अक्षय इस समय सामना करते हुए। स्कोर 40 है गावखड़ी की टीम का और इस समय केवल मात्र उनके 2 बल्लेबाज आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। राइट ओवर द विकेट से अक्षय इस समय गेंदबाजी करते हुए। अक्षय इस बीच ये गेंद पटकती हुई बार को मारना चाहते थे लेकिन बीट हुए गेंद संभवतः सीधे विकेट कीपर के दस्तानों में किसी तरह गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका है। रुका हुआ स्कोर 40 गावखड़ी के टीम का और सिर्फ 2 विकेटों के नुकसान पर ओवर नंबर पारी का 4था जारी है। और एक बार फिर से अक्षय गेंदबाजी करते हुए। अक्षय राइट ओवर द विकेट से पारी के 4थे ओवर में अगली बार गेंद करेंगे दाएं हाथ के इस समय गेंदबाज अक्षय को, और अक्षय ने अपना पोजीशन के साथ गेंद को निकालना चाहते थे। लगातार बीट हो रहे हैं, लगातार दोनों गेंदों के ऊपर काफी अच्छी गेंदें करते हुए अक्षय इस समय स्लग होगी है और 4था ओवर इस समय जारी है। स्कोर हो चुका है 40। एक बार फिर राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए दाएं हाथ से सामना करते हुए यहां पर बाएं हाथ के बल्लेबाज अक्षय ओवर द विकेट से गेंद करेंगे। अक्षय के लिए 40 रन रुका हुआ स्कोर 2 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार अगली गेंद करते हुए ये क्वार्टर फाइनल का मुकाबला है। ये गेंद इस बार गेंद को खेला बैकेट पॉइंट की दिशा में, जब तक कि गेंद वहां पर फील हो रही है। 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज
दूसरे की सोच रहे थे, लेकिन केवल मात्र 1 रन। 41 रन स्कोर गांवखेड़ी की टीम का। रन स्कोर विहान 11 गांवखेड़ी की टीम का स्कोर इस समय 41 रन स्कोर। 2 विकेट के नुकसान पर अक्षय अगली गेंद करते हुए शुभम उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। शुभम जो कि दाएं हाथ के बैट्समैन सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। ओवर द विकेट से अक्षय पारी का चौथा और अगली गेंद करते हुए दाएं हाथ से गेंद करेंगे शुभम के लिए, और शुभम गेंद को लगातार रिवर्स शॉट खेल रहे हैं। इस बार डीप पॉइंट की तरफ गेंद को खेला उड़ रहे हैं, लेकिन 1 रन पूरा कर चुके, दूसरे किनारे हैं और अब दूसरा रन इत्मीनान के साथ पूरा करते हुए 2 रन इस समय स्कोर हो चुका है। और इसी के साथ रन संख्या स्कोर बढ़ता हुआ 43 रन। राजा जी देसाई जिनका यहाँ पर आगमन हो चुका है, बहुत बहुत स्वागत है यहाँ पर राजा जी देसाई का, जो कि इसके बाद आपको देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर रहेंगे। इस समय गांवखेड़ी की पारी है। राइट अप और द विकेट से गेंद करेंगे। देखिए एक बार फिर से अक्षय गेंद का सामना करते हुए शुभम दाएं हाथ के बल्लेबाज राइट हम ओवर द विकेट से गेंद करते हुए एक बार फिर रिवर्स खेलने का अटेंड करने का प्रयास, लेकिन गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। और इसी के साथ स्कोर हो चुका है 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 43 रन विहान गांवखेड़ी की टीम के। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए तो 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। आखिर के 2 ओवर का खेल बाकी है और इस समय दोनों बल्लेबाज जो कि क्रीज के ऊपर डटे हुए बल्लेबाज है शुभम और अक्षय। पार्थ एक बार फिर बॉलिंग मार्क के ऊपर है। हाँ 43 रन स्कोर उग चुका है। अब 12 जो कि इस समय की गेंदें बाकी है और इस समय 5वें ओवर की शुरुआत होने जा रही है। अक्षय पार्थ की गेंद का सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। पटकती हुई गेंद को उठा करके इनको खेला है, देखना गेंद हवा में है, कॉटन बॉल का मौका बनता है तो नहीं, और ये कैच ड्रॉप हुआ, लेकिन दूसरे रन के लिए वापस पलट रहे दोनों बैट्समैन, जबकि कैच ड्रॉप हो चुका है। एक मुश्किल कैच को संभव बनाने की कोशिश थी पार्थ की, लेकिन इसी के साथ 45 रन स्कोर हो चुका है। 45 रन स्कोर सिर्फ 2 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर पारी का 5वां आरंभ हो चुका है। विहान गांवखेड़ी की स्लॉग ओवर की शुरुआत हो चुकी है। अक्षय और शुभम क्रीज के ऊपर 2 बैट्समैन एक बार फिर सामना करते हुए इस ओवर में अक्षय जो कि पार्थ की गेंदबाजी का राउंड द विकेट से पार्थ इस समय गेंद करते उठाना चाहते थे, बीट हुए हैं। चेंज ऑफ पेस गेंद थी, समझ नहीं सके, धीमी गति वाली गेंद थी और इसके ऊपर कोई रन नहीं मिला है। 45 रन पर रुका हुआ स्कोर है गांवखेड़ी की टीम का। स्वराज प्रतिष्ठान गांवखेड़ी के बीच चलता हुआ टूर्नामेंट का एक बढ़िया मैच, और एक बार फिर अगली गेंद देकर पार्थ जो कि धीरे धीरे बॉलिंग मार्क की तरफ जाते हुए जिन्होंने से पहले ओवर में भी बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन कर चुके हैं, और इस समय अगली गेंद देकर राइट अराउंड द विकेट से गेंद करते हुए यहाँ पर पार्थ अक्षय उनकी गेंद का सामना ओवर पेज गेंद 3 बार उठाकर गेंद को खेला ऑन साइड पर, और देखना है कि क्या रन का इशारा करेंगे अंपायर, लेकिन 1 रन पूरा कर चुके, दूसरे के रन के लिए भाग रहे हैं दोनों बैट्समैन। 6 रनों का इशारा आता हुआ एक शानदार ऊंचा लंबा छक्का, अंपायरों का इशारा आता हुआ देरी के साथ एक जबरदस्त छक्का देखने को मिला है। $51 रन स्कोर हो चुका है और सिर्फ 2 विकेटों के नुकसान पर 51 रन स्कोर। एक बार फिर अगली गेंद लेकर स्लॉग ओवर है। रन इस समय काफी इंपॉर्टेंट रहेंगे गांवखेड़ी के इनिंग में। राइट अराउंड द विकेट से गेंद करते हुए अक्षय सामना करेंगे पार्थ की गेंद, फिर से शॉट ऑफ लेंगे, बढ़िया स्कोर कट, गेंद डीप पॉइंट बाउंड्री लेके बाहर आ रही है, किसी के पास कोई मौका नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए क्या खूबसूरत इस समय स्क्वायर कट कर दिया है अक्षय ने। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर गेंद सीधे 4 रनों के लिए। इस चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर 55 रन हो चुका है। 6 ओवर का मैच है, 55 रन, जबकि गांवखेड़ी की टीम यहां पर स्कोर खड़ा कर चुकी है।
ओवर नंबर पारी का 5वां जारी है, जिसके अगली गेंद करेंगे एक बार फिर अक्षय के लिए पार्थ गांधी राउंड द विकेट से ओवर पे इस बार आंसर पर गेंद को घुमाकर खेला, फील्डर काफी डीप खड़े हुए, एक रन पूरा किया है, दूसरे की सोच रहे हैं और इसी के साथ एक खराब थ्रो, 2 रन पूरे किए गए और तीसरे की सोच रहे हैं और तीसरा रन संभवतः चौथे की का कोशिश करेंगे, लेकिन इस समय ये चौथे रन के लिए नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो और शुभम अमरे आउट होकर मैदान से बाहर आ रहे हैं और इसी के साथ ये 3 रनों की मदद से 58 रन स्कोर बन चुका है। ओवर नंबर 5वां जारी है, 58 रन स्कोर, 58 रन जबकि स्कोर हो चुका है। केवल जय भैरी मुरुगवाड़ा की ही टीम जिन्होंने के 60 के ऊपर लगातार अच्छे खासे स्कोर खड़े कर दिए है। आखिरी गेंद बाकी है। हॅलो, बाबरशे क्रीडा मंडळ हातीस आयोजित मर्यादित 6 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष 48वे हे 48वं वर्ष परेश नागवेकर स्मृती चषक या नावानं ओळखलं जात आहे आणि या टुर्नामेंटसाठी जे देणगीदार आहेत, कॅश प्राइजमध्ये जे देणगीदार आहेत ते आहेत श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत, आमदार राजापूर साखरपा यांनी प्रथम जे रोख पारितोषिक आहे 48,000चं ते दिलेलं आहे। त्यानंतर श्री सतेज नलावडे यांनी द्वितीय पारितोषिक जे आहे 24,000 ते दिलेलं आहे। तसंच प्रशांत मनोहर नागवेकर 10,000, अनिकेत सुभाष नागवेकर 10,000, राजेश विश्वनाथ नागवेकर 10,000, श्री विजय रामचंद्र साळवे 1,000, श्री वैभव पावसकर 1,500, श्री संदेश सुधाकर नागवेकर 5,000, श्री रवींद्र गोपीनाथ साळवी 500, श्री सुदेश चंद्रकांत मोलुष्टे 2,000 अशी ही रोख रक्कम मंडळासाठी दिलेली है। त्यांचा मी शतशः आभारी आहोत। तो इस ओवर के अंतिम गेंद बैकफुट पर जाते हुए अपने स्ट्रोक के लिए जगह बना, ये 1 रन पूरा कर चुके, फील्डर डीप खड़े होते 1 रन मिला, इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन इस समय स्कोर हो चुका। ओवर की समाप्ति हो चुकी है। 87 रन जो कि हाईएस्ट यहां पर टोटल है। जय भैरी मुरुगवाड़ा की टीम ने कल घोड़े वटार की टीम के खिलाफ शानदार प्रदर्शन किया। पहले वह यहां पर बैटिंग करते बड़ा टोटल खड़ा कर दिया था। अब देखना है कि इस समय स्कोर हो चुका है 59 रन, 1 ओवर का खेल बाकी है। उसके बाद उनका स्कोर 78 हाईएस्ट टोटल है। उसके बाद का उनका स्कोर है जो कि पहला 87, उसके बाद 78 रन का स्कोर खड़ा कर दिया उन्होंने। इस समय 59 रन और जबकि सिर्फ 2 विकेटों के नुकसान पर। तो टॉस जीतने के बाद स्वराज्य प्रतिष्ठान की टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया है, लेकिन मजबूती के साथ इस समय 3 विकेटों के नुकसान पर 59 रन स्कोर है। मजबूती के साथ स्कोर खड़ा कर रही है गांवकड़ी की टीम। और इस समय स्ट्राइक पर बल्लेबाज अक्षय यहां पर आ चुके जो कि नॉन स्ट्राइक एंड पर है। स्ट्राइक पर एक बार फिर सामना करते हुए अक्षय, इस समय अक्षय जो कि गेंद करते हुए अक्षय के लिए बाएं हाथ के लेफ्ट हैंडर बल्लेबाज अक्षय राइट आर्म ओवर द विकेट से गेंद करेंगे। अक्षय के लिए अक्षय घुमाकर गेंद को खेलना चाहते थे, साइड मार बॉर्डर लाइन के तरफ गेंद ट्रैवल कर रही है, फील्डर वापस मैदान से गेंद को उठाते हुए, लेकिन 1 रन और इसी 1 रन के मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन हो चुका है अतिरिक्त रनों के साथ। मनोज जो कि इस समय सामना करेंगे नए बल्लेबाज। स्कोर 60 रन, 5 गेंदें बाकी है अभी भी इस इनिंग की, 5 गेंदें शेष, 60 रन स्कोर, हाईएस्ट टोटल 87 रनों का जय भैरी मुरुगवाड़ा की टीम का है। इस मैदान पर इस बार फुल टॉस गेंद को निकाल दिया है, बेहतरीन शॉट, फाइन लेग बॉर्डर लाइन के बाहर, 6 रनों के लिए। खराब गेंद थी अक्षय की, बिल्कुल लॉलीपॉप जो कि गेंद बॉर्डर लाइन के बाहर। छियासठ रन, 66 रन स्कोर बन चुका है। थैंक यू डीजे। 4 बॉल बाकी, 4 बॉल बाकी, 66 रन स्कोर हो चुका है। 87 हाईएस्ट टोटल इस मैदान पर जय भैरी मुरुगवाड़ा की टीम का स्कोर है। अब 66 रन स्कोर हो चुका है। ओवर द विकेट से अगली गेंद करते फिर से फुल टॉस, एक और बढ़िया छक्का, इस बार लॉन्ग लेग के ऊपर लगातार फुल टॉस गेंदें कर रहे हैं अक्षय और इस समय काफी अच्छे स्ट्रोक लगा रहे हैं बल्लेबाज। 87 हाईएस्ट टोटल इस मैदान पर। इसी के साथ 2 बॉल का इशारा है, 7 रन बनेंगे।
73 रन का स्कोर है और जय भैरी मुरुगवाड़ा का जो हाईएस्ट टोटल है वो खतरे में आता हुआ इस मैदान के ऊपर। हाईएस्ट टोटल 87 है घोड़ेवटार के खिलाफ जय भैरी मुरुगवाड़ा की टीम ने खड़े कर दिए। अब 73 रन स्कोर हो चुका है, 73 रन जबकि स्कोर हो चुका है। टॉस यहां पर हारने के बाद पहले बैटिंग हो रही है और इस समय के तैयार सौरभ फड़के निश्चितों से खुश रहेंगे, जो कि इससे पहले मैच से पहले उन्हें बात भी कही थी कि पहले बैटिंग करना चाह रहे हैं वो और एक बड़ा बड़ा टोटल खड़ा करना चाह रहे हैं उनकी टीम। और ऐसे बीच अगली गेंद लेकर इस ओवर बैक से राइट आर्म ओवर द विकेट से 73 रन स्कोर। इस बार बढ़िया गेंद थी, बैकफुट बाउंसर पर गेंद को घुमा कर खेला मिड विकेट के दिशा में, कम से कम 2 रन लेने का मौका, 2 रन के वापस पलटे हुए दोनों बल्लेबाज, शानदार रन बिटवीन द विकेट, 2 रन और इसी 2 रनों की मदद से स्कोर हो चुका है 75 रन स्कोर, जबकि 3 विकेट के नुकसान पर 3 गेंदें शेष इस ओवर में। 87 हाईएस्ट टोटल जय भैरी मुरुगवाड़ा की टीम का है और अब 75 रन यहां पर स्कोर हो चुका है। उसके बाद 78 रन ही जय भैरी मुरुगवाड़ा ने एक मैच में बना लिए थे। 75 रन इस समय स्कोर। इस बार ये गेंद इस बार उठाकर खेला है, एक और शानदार स्ट्रोक खेलने का प्रयास और इस तरीके से यहां पर जो गेंद है विकेट कीपर के दस्तानों में, क्या शानदार गेंद डाली, उठाना चाहते थे, खड़े खड़े खेलना चाहते थे, बीट होते हुए 75 पर रुका हुआ स्कोर है। शानदार बल्लेबाजी इससे पहले की जय भैरी मुरुगवाड़ा की टीम ने दिखाई थी। 88 रन का टारगेट दिया था घोड़ेवटा टीम के सामने। जय भैरी मुरुगवाड़ा की टीम अभी भी इस टूर्नामेंट में बनी हुई है, मजबूती के साथ अपनी जगह बना हुई है और राइट ओवर द विकेट से गेंद इस बार बढ़िया गेंद थी लॉन्ग ऑन के दिशा में, गेंद को खेला, गेंद बाउंड्री की तरफ आ रही है, सीधे से यहां पर 1 रन पूरा कर चुके हैं बल्लेबाज और इसी 1 रन के साथ अब ये रन आउट है बल्लेबाज अक्षय। 76 रन स्कोर, जबकि 4 विकेट के नुकसान पर पिछली 2 गेंदों पर वापसी कर ली है अक्षय ने स्वराज्य स्पोर्ट के लिए। पांच गेंदें हो चुकी है, पार्थ का सीधा थ्रो नॉन स्ट्राइक इन पर 76 रन स्कोर बन चुका है, जबकि 4 विकेट के नुकसान पर हाईएस्ट टोटल मैदान पर मुरुगवाड़ा के दूसरे नंबर का स्कोर है 78, लेकिन इस समय 76 रन स्कोर हो चुका है। 76 रन स्कोर। फाइनल गेंद इस ओवर में राइट टाइम ओवर द विकेट से सामना करते हुए बल्लेबाज, ये गेंद बार फिर से बीट हुए और इसी के साथ यहां पर रन आउट और जबकि स्कोर हो चुका है 77 रन बनाने होंगे मैच को जीतने के लिए। अब चलते हैं, राजा जी देसाई आ रहे हैं कमेंट्री करने के लिए।
हॅलो मित्र, आता चालू असता सामना जो आहे तो हा चालू असता सामना गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान आहे. दोन्ही संघ चांगले आहेत. स्वराज्य प्रतिष्ठानची जी मुलं आहेत तुम्हाला लहानच वाटतात, परंतु सुंदर अशी खेळणारी ती मुलं, स्टेडियमवर खेळणारी मुलं आहेत ती, आणि ती नक्कीच या ठिकाणी या गावखडीच्या धावसंख्येला नक्कीच तोंड या ठिकाणी देतील. मित्रहो, आजच्या शेवटच्या दिवशी काही ठराविक सामने या ठिकाणी होणार आहेत. आता हा सामना संपल्यानंतर यातील विजयी जो संघ होईल तो सेमीफायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना जो आहे गावखडी आणि स्वराज्य प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक सुसंधी आहे की तुम्ही या ठिकाणी सेमीफायनल सामन्यामध्ये प्रवेश करते झाले होणार. आतापर्यंत पावस, सोमेश्वर स्पोर्ट क्लब आणि मुरगोडा हे तीन संघ या ठिकाणी सेमीफायनल सामन्यामध्ये प्रवेश करते झालेले आहेत. आणि हा चौथा सामना या ठिकाणी या दोन्ही संघांमध्ये जो विजयी होईल तो या ठिकाणी चौथा सामना या ठिकाणी सेमीफायनलचा या ठिकाणी खेळला जाईल. मित्र, गेली 48 वर्ष या मैदानावर या बाबासाहेब क्रीडा मंडळाने जे सामने आयोजित केलेले आहेत त्याला यांना 48 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 48 वर्ष पूर्ण होऊन पुढच्या वर्षी 49व्या वर्षी आपण या ठिकाणी प्रवेश करता या ठिकाणी झाले आहेत. हॅलो, तिन्ही संघाचे कर्णधार जे आहेत पावस, सोमेश्वर आणि मुरगोडा, पावस, सोमेश्वर आणि मुरगोडा या दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत तिन्ही संघाचे त्याने या ठिकाणी प्लेयरशी संपर्क साधायचा आहे आणि लगेच पुढचा सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे. कृपया तिन्ही संघाचे जे कोण कर्णधार असतील किंवा कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे. 1977 साली या ठिकाणी 1977 साली या स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी मैदानावर झाली. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, पण 1977 साली ज्यावेळेला ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली त्यावेळेला फक्त प्रवेश फी होती 10 रुपये. मी तुम्हाला कल्पना असेलच 10 रुपये प्रवेश फी म्हटल्यानंतर किती अडचणीमध्ये या ठिकाणी हे सामने आयोजित केले होते त्या लोकांनी. आणि विशेषतः हे सामने सुरू होण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला सर्व ग्रामस्थ बंधू सर्व होते. आणि अशा वेळेला 1977 साली विजयराव नागवेकर यांनी या ठिकाणी सामने सुरू केलेत. एक सांगायला अभिमान वाटतो की ते 48 वर्षामध्ये सुद्धा या ठिकाणी पॉईंटमध्ये आपल्यासमोर बसलेले आहेत. खरोखरच अभिमान वाटतो त्यांचा या ठिकाणी. आणि अशा 48 वर्षामध्ये अनेक उलाढाली या ठिकाणी झाल्या, परंतु हा स्पर्धा ही त्या ठिकाणी थांबलेली नाही. हे घेण्यासारखी गोष्ट आहे. पहा, सलग 48 वर्ष सामना सुरू होतोय. सुस्वागतम देसाई. आपण पाहतोय बाबरशेठ क्रीडा मंडळ आतिश यांच्या आयोजकांमध्ये सुरू होणारी स्पर्धा आणि याचा हा फायनलचा दिवस आणि सुरू होणारी क्वार्टर फायनलचा सामना इथे आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना रिहान 11 गावखडी संघाने 76 धावा बनवल्यात. 77 धावांचे लक्ष इथे ठेवले गेले. टॉसचा बॉस ठरला होता युवा स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि बघता बघता 6 षटकांमध्ये 76 धावे ते बनवलेत. 77 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी यावी युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून इथे आपण दाखल झालेली पाहतो. स्ट्रायकिंग एंडला पार्थ गांधी अल्पावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जो नावा रूपाला आला आणि पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला असं, परंतु 22च्या स्वरूपात 1 रन इथे घेतली गेले. एका धावेने खात इथे ओपन होतोय. संयमी खेळायचंय, लक्ष मोठं आहे आणि तेवढ्याच जेवढा संयम दाखवला जाईल आणि एका बाजूने कुठेतरी हिटिंग हे कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये राखणं गरजेचं असतं. आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून पार्थ गांधीची चर्चा इथे जरूर होईल. लेदर बॉल किंवा रबर बॉल असू द्या. आणि यानं 2024 मध्ये अक्षरशः बहारदार खेळ केलाय आणि 25 मध्येही त्याचाच प्रारंभ करायचा विचार इथे असेल. यावी फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षकाला मिळणार नाही संधी आणि बॉल जाईल 1 बॉल सीमारेषेच्या पार. पाहायला मिळतोय ते शानदार चौकार.
मयूरच्या बॅटमधनं निघालेला धमाका म्हणू शकतो आपण. दुसरा पहिला चेंडू फेस करत असताना लगावला गेलेला एका प्रतिम टायमिंगले खेळला गेलेला फटका होता. मिड विकेटला क्रॉस करून लॉंग ऑनला क्रॉस करून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 5. 77 धावांचं लक्ष्य, एक विशाल लक्ष्य या क्रीडांगणावरती पार करण्यासाठी युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघ इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या क्रीडांगणात गेली 48 वर्ष आपण या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम अनुभवत आलोय. यावेळी आखूल टप्पा होता, बॅकफुटवरती येतोय, पंच करतोय, गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय आणि 2 धावा इथे यशस्वीपणे घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी इथे कॉल दिला जातोय. पंचांच्या निर्णयाचा आपण इथे प्रतीक्षा करतोय आणि इथे मात्र निर्णय येतोय 4 धावा. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचेल ती यावी 9 या अंकावरती. मयूरच्या बॅट परफेक्ट एक क्लासी शॉट इथे आपण म्हणू शकतो. बॅकफुट वरती आला, पंच केलं, पॉइंट आणि गली या दोघांनाही दिवागून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि जी सुरुवात युवा प्रतिष्ठेला अपेक्षित होती ती इथे मात्र जरूर मिळाली असं म्हणावं लागेल. कारण 77 धावांचं लक्ष्य आहे. एक खेळला जाणारा चेंडू इथे खूप लाख मोलाचा असणार आहे. कारण स्वप्न असतं प्रत्येक संघाचं की ही मानाची ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जावी, हे मानाची ट्रॉफी आपल्या नावावरती व्हावी. आणि पुन्हा एकदा एक सुंदर फटका, यावी लॉंग ऑफला क्रॉस करून चेंडू जाईल. 1 बॉल्स वन्स अगेन, सीमा रेषा पार, शानदार, वन्स अगेन चौकार. मयूर 1 नाही 2 नाही ते लगातार लगावले 3 चौकार. आक्रमण केलंय, हल्ला केलाय गोलंदाजावरती. अक्षयला नस्तनाबूत करतो की काय पहिल्या षटकामध्ये. कारण आतापर्यंत सलग 3 चौकार टोकलेत. आतापर्यंत 4 चेंडू अक्षयने फेकले आणि या 4 चेंडूमध्ये 13 धावा त्याने खर्च केल्यात. 3 लगातार चौकार. मयूरची बॅट इथे तळपलेली पाहायला मिळाले आणि अक्षयचा पुढचा चेंडू यावी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवतोय, खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय, व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल इथे मिळेल अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या पोहोचेल 14 या अंकावरती. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा हा बॉल होता, त्यामुळे पंचांनी इथे दंडित केलंय. थोडस नियंत्रण गमावतो की काय, दबाव आहे गोलंदाजावरती. कारण लगातार मयूरने चढवलेला हल्ला, धावांचा मारला गेलेला डल्ला. यावी रिवर्स फटका, आत्मघातकी फटका. जेव्हा सरळ बॅटनी धावा निघत असताना आपण आत्मघातकी फटका खेळला पाहिजे का याचा विचार जरूर मयूरला इथे करणं गरजेचं आहे. कारण एखादी विकेट इथे गेल्यानंतर जे काही घडतं, काल आपण आनंदवाडी ट्रॉफी पाहिली, काल आपण ग्रामीण बिग बॅश स्पर्धा पाहिली, फायनल पाहिली आणि तिथे सोडली जाणारी एक कॅच आणि सोडला जाणारा एक बॉल किती महत्वाचा असतो हे आपण जरूर अनुभवलंय. यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल फील्ड करेल. त्यावर 1 रन इथे प्राप्त केली गेले आणि या एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती यावी 15 या अंकावरती. दरम्यान षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा. येस, थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद 15 धावा, 30 चेंडू आणि 62 धावा असं समीकरण या युवा प्रतिष्ठान युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघासमोर. बॉलिंग मार्क वरती इथे मात्र दाखल झालाय तो मनोज. राईट ओव्हर द विकेट, वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून दुसरं षटक आणि समोर आहे तो मयूर. फेकला जाणार पहिलाच बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, डॉट बॉल. यावेळी मयूरने मात्र गुडलेनच्या थोडासा मागे ठेवलेला बॉल होता, परंतु मयूर ऑफ स्टिकच्या खूप बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि एक अचूकता पाहायला मिळते ती मनोज कडून. कारण मनोजने याआधी ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहिलं आणि यावेळी स्टिक्स टू स्टिक गोलंदाजी करण्याचा विचार त्याने इथे प्रकट केलाय. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी भिरकावून देण्याचा होताही ते विचार, जोरदार अपील केलं जात आहे. पंचाने अपील इथे फेटाळून दिले. सलग दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. कारण पहिलं षटक ज्या पद्धतीने मयूर खेळला होता त्या खेळण्याची स्किल यानं मनोजने हेरले आणि मनोजने त्याचा वीक पॉइंट
काही कमी आणि हमी ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. ती कमी इथे कुठेतरी मनोजला सापडले आणि त्यामुळे मनोज यावी मिडल स्टिकला टार्गेट करणारी गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र मयूर कुठेतरी चूक करतोय की काय पडलाय प्रश्न. दरम्यान फेकला जाणारा बॉल बॅकफुटवरती येतोय, कट केलाय, गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 रन घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यशस्वीपणे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल यावी 17 अंकावरती. पहिले 2 चेंडू अतिशय लाजवाब अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मयूरने केला आणि त्यानंतर तिसरा चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता आणि इथे पंच केला. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, त्यावर 2 धावा इथे प्राप्त, धावसंख्या 17. अजूनही 60 धावांची आवश्यकता. मनोज लाजवाब गोलंदाजी, पहिलं षटक जरूर महागडं ठरलं ते अक्षय याचं आणि कुठेतरी कम बॅक करून देण्याचा प्रयत्न यावी गोलंदाजाच्या माध्यमातून होतोय. आणि 3ही चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा इथे खर्च केला त्या मनोजने. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल, संघाला कम बॅक करून देणारी गोलंदाजी इथे जरूर म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय मयूर स्ट्रायकिंग एंडला. यावी फेकला जाणारा बॉल फुल टॉस बॉल आहे, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बॉल जातोय 1 बॉल सीमा रेषा पार. आणखी एक शानदार जानदार चौकार. लाजवाब फटका इथे पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता, पुरेपूर संधी इथे मिळाली आणि संधीचं केलं सोनं दवडला, परंतु खराब क्षेत्ररक्षण इथे जरूर म्हणावं लागेल. एक संधी उपलब्ध झाली होती आणि तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधीला तुम्हाला यशामध्ये कन्वर्ट करायचंय, ते इथे केलं गेलं नाही. त्यामुळे 4 धावा इथे संघाला मिळाल्या. धावसंख्या पोहोचले 21 या अंकावरती. या बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, खराब. इथे मात्र सहज सोपा वाटणारा झेल जो इथे सुटलाय आणि सुटणारा हा झेल बिघडविल का खेळ, हा पडलाय प्रश्न. एक संधी जरूर इथे उपलब्ध झाली होती, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून जे चूक झाली, चूक नाही तर तो गुन्हा झाला जो इथे पुन्हा पुन्हा झाला आणि त्याची शिक्षा मात्र इथे संघाला भोगावी लागते की काय, हा येणारा काळ इथे सांगेल. परंतु चांगले प्रयत्न इथे मनोज करतोय, परंतु त्याकडून जी फिल्डिंगचा सपोर्ट मिळणं अपेक्षित आहे ना, तो कुठेतरी इथे मिळाला नाहीये. मनोजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक क्लासी शॉट आहे, लाजवाब शॉट आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर आला आणि त्यानंतर घुटना टेक अभी तू मेरा तमाशा देख, शानदार चौकार आहे, एक क्लासी शॉट पाहायला मिळतोय. आणि ही खासियत आहे पार्थ गांधीची. ज्यावेळी आम्ही रबर बॉल पाहत होतो रेनी सीझन मध्ये, त्यावेळी या पार्थ गांधीने काय कमाल फलंदाजी केली. त्यानंतर ज्याच्या वेळी पार्थ गांधीला संधी मिळाली, फलंदाजावरती गोलंदाजावरती तुटून पडलेला हा फलंदाज पाहायला मिळालाय. आणि वयाच्या कमी वयामध्ये ज्यानं क्रिकेटची चांगली उंची गाठले असा अष्टपैलू खेळाडू पार्थ गांधी, शानदार क्लासी शॉट खेळताना इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे झाले समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावांचा लक्ष्याकडे वाटचाल करत असताना धावसंख्या आहे बिनबाद 26 रन. थँक्यू.
बाबर शेखची ही पावन भूमी आणि या पावन भूमीमध्ये बॅट आणि बॉलचा रंगलेला हा महासंग्राम गेले 48 वर्ष आपण या क्रिकेटचा थरार इथे अनुभवतोय. खूप कठीण परिस्थितीतनं इथे स्पर्धा आयोजित केली गेली आणि बघता बघता आपण 48व्या वर्षापर्यंत पोहोचलोय. हे 48वं वर्ष स्वाभिमानाचं आहे, हे 48वं वर्ष आपल्या अभिमानाचं आहे आणि हे 48वं वर्ष आपल्या एकजुटीचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा काहीतरी भव्य दिव्य करता आणि हे हातीचे मंडळ इथे एकत्र आलं, त्याने कुठेतरी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प इथे सोडला आणि बघता बघता आपण 48व्या वर्षापर्यंत इथे पोहोचलोय. हा थरार आपण गेले 48 वर्ष या क्रीडानगरीमध्ये संपन्न करतोय आणि याच क्रीडांगणावरती अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. पहिला चेंडू लो फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपला. इथे मात्र सुजन होता, सुजन कडून खराब क्षेत्ररक्षक इथे म्हणावं लागतंय. मिसफील्ड पाहायला मिळाली, 2 धावे इथे मिळत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचेल ती यावी 28 या अंकावरती. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण इथे राहील. बॉलिंग मार्क वरती मात्र इथे दाखल झाले तर शुभमला शुभ अशी कामगिरी करावी लागेल, परंतु समोर आहे तो मयूर आणि पार्थ या जोडीने मात्र कमाल केले. पुन्हा एकदा लो फुल टॉस, आणखीन एक जबरदस्त शॉट ब्रँड आहे हा या फलंदाजाचा आणि मयूरच्या बॅट मध्ये धमाका. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. लाजवाब फलंदाजी इथे जरूर म्हणावी लागते मयूर आणि पार्थ गांधी यांची आणि मयूरच्या बॅट मध्ये इथे मात्र धमाका झालाय. काय क्लासी शॉट खेळलाय. पुढचा चेंडू यावी डिलिव्हरी स्लो होती आणि यावी फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करेल, त्यावर 1 रन घेण्यात सफल ठरला तो मयूर आणि या एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल 35 या अंकावरती. खूप मोठी झेप घेतली गेली. कम्प्लिटली लाजवाब शॉट खेळताना मयूर पाहायला मिळाला होता आणि मयूरने कुठेतरी आपली बहारदार खेळी इथे प्रेझेंट करण्याचा इरादा स्पष्ट केलाय. का आक्रमण चालवलंय गोलंदाजावरती, तुटून पडलाय अक्षरशः तो गोलंदाजावरती. शुभम पुढचा चेंडू घेऊन यावी दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पारचा असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळाली. पार्थला कुठेतरी संयम दाखवावा लागेल कारण मयूरने इथे हल्ला चढवलाय, मयूरने धावांचा डल्ला मारलाय. स्ट्राईक मयूर कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे होणं गरजेचं असणार आहे. दरम्यान फेकला जाणारा हा एक बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, अतिशय क्लासी शॉट. पुन्हा एकदा पार्थच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल, परंतु पार्थने मात्र इथे नकार दिला आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रिस्क इथे घेतली जाते आणि म्हणूनच म्हटलं जातं की रिस्क घेणारा हा तोट्यामध्ये असतो, परंतु मित्रांनो कधी कधी रिस्क घेणाराच हा मोठा होतो आणि तो मोठा झालेला इथे मात्र ही जोडी पाहायला मिळाले. काय कॉलिंग कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि हे महत्वाचं आहे. ज्यावेळी चौकार षटकार लागत नाही, ज्यावेळी एखादा डॉट चेंडू येतो त्यानंतर संयम दाखवणं आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं ही क्रिकेटरची ओळख असते आणि ती ओळख इथे मात्र या कुठेतरी जोडीने दिली असं जरूर म्हणावं लागेल. कारण सॉफ्ट हँडचा वापर केला, स्ट्रेट खेळला, गती कमी होती आणि त्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज घेतला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. बॉलिंग मार्क इथे सज्ज होतो शुभम. 5 ते 6 पावलांचं रनअप आहे आणि समोर आहे तो पार्थ गांधी. चित्याची चाल आहे, चपळाई आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता आहे आणि यावेळी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिजे तसा मिडल झाला नाहीये बॉल, नकार दिला मयूरने. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दरम्यान षटक क्रमांक इथे समाप्त होतं 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती यावी 37 रन. समीकरण आहे 18 चेंडू आणि 40 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार, पुढील 3 षटकांमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल.
मनोज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. 18 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघासमोर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला का घेतला याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये या जोडीने प्रेझेंट केले. सलामीची जोडी लाजवाब फलंदाजी करताना इथे पाहायला मिळते. मनोज राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट आखूड चेंडू होता. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर आणि पंचांच्या माध्यमातून पहिला बाउन्स इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. यावी मनोजने ही जी रणनीती याआधी शुभमने आखली होती तीच रणनीती इथे मनोज आपल्याला करताना पाहायला मिळालंय. पहिलं षटक त्याचं जरूर इथे आपल्याला 11 धावांचं पाहायला मिळालं होतं आणि तोच मनोज यावी पाहूया कशा पद्धतीने पुढील षटक हाताळतोय. मयूर स्ट्रायकिंग एंडला 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलाय जरूर. यावी लो फुल टॉस है, धमाका है, नो चांस फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बैक फॉर 6. यस आणि इथे चर्चा जरूर होईल ती मयूरची. 15 चेंडू 35 धावा 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावलेत मयूरनी. जरा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो मयूरच्या बॅटिंग साठी. लढायचं कसं, मैदानात उतरल्यानंतर संयम दाखवायचा कसा आणि गोलंदाजावरती तुटून पडायचं कसं याचं जागतं उदाहरण आपल्याला मयूरच्या बॅट मधून या मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. लाजवाब फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मनोज राईट ओव्हर द विकेट. मयूर साठी फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळी बाउन्स थोडासा कमी होता त्यामुळे आडव्या बॅटचा वापर जरूर केला होता मयूरने. बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय आणि अशा डॉट बॉलची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे एखादी विकेट इथे प्राप्त करणं. कारण एखादी विकेट जर इथे मिळाली तर हाच पावस संघ कमबॅक करू शकतो, हा गावकडी संघ कमबॅक करू शकतो आणि त्यासाठी कोणाला तरी इथे मात्र प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा आखूड टप्पा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातोय बॉल. पंचदंडित करतायत. येतोय इथे वाईट बॉल. सिंगल मिळेल अतिरिक्त स्वरूपात. या ज्या चुका आहेत त्या संघाला घातक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे गावकडी संघाला नियंत्रण राखावं लागेल. कंट्रोलमध्ये गोलंदाजी करावी लागेल. एखादी विकेट कशी प्राप्त होईल आणि त्यात सर्वात महत्वाचं आहे म्हणजे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण इथे मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्पा. दिशा खराब आहे. भरकटलेली दिशा संघाची करते की काय दुर्दशा हा प्रश्न आता संघ नायका समोर असेल. कारण सलगचे 2 फेकले गेलेले हे अतिरिक्त चेंडू आणि 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात देऊन गेलेत. बँकेमध्ये स्कोर आता कमी आहे परंतु इथे एक्स्ट्रा जाणाऱ्या धावा संघाला अडचणी जाणाऱ्या ठरत आहेत. यावी खोदून काढलाय स्ट्रेट रे. यावी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुजन आहे. सुजन पुन्हा एकदा मिसफील्ड. या सुजनला नक्कीच झालंय तरी काय. एका हाताने कॅच पकडणारा हा सुजन यावी बॉल चाचपडत पकडताना पाहायला मिळतोय. व्हॉट हॅपन, काय घडलंय सुजन समोर. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. नेहमी आम्ही त्याला लॉंग ऑन लॉंग ऑफला पाहतो. कॅचिंग पोझिशनला त्याला नेहमीच वापरलं जातं परंतु तो सुजन मात्र इथे कुठेतरी विस्कळीत झालाय आणि तो विस्कळीत झाल्यामुळे क्षेत्ररक्षण इथे विस्कळीत होतंय आणि याचा ऍडव्हान्टेज मात्र युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाला इथे मिळालाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेत. धावसंख्या 47 रन. अजून 30 धावांची आवश्यकता इथे असताना इथे भन्नाट गती होती. सरप्राईज डिलिव्हरी इथे ठरले जरूर परंतु 22च्या स्वरूपात 1 धाव घेण्यात इथे मात्र सफल ठरतोय. क्रीडांगणावरती थोडासा नैसर्गिक अडथळा आहे जरूर आणि याचा फायदा मात्र इथे फलंदाजाला मिळत आलाय. कारण क्षेत्ररक्षण करताना या अडथळ्याचा थोडासा त्रास इथे भोगावा लागतो क्षेत्ररक्षकाला आणि याची संधी आणि याचा फायदा मात्र फलंदाजाला मिळत आलेला पाहायला मिळालाय आणि तोच फायदा इथे मिळाला. स्ट्राईकला येईल तो पार्थ गांधी. अतिशय लाजवाब जोडीची कमाल धमाल अशी फलंदाजी ते पाहायला मिळते. जे स्वप्न युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाने पाहिलं होतं की आपण प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्यायचा, धावांचा पाठलाग करायचा आणि या जोडीवरती विश्वास ठेवायचा आणि जो विश्वास या कर्णधाराने या जोडीवरती ठेवलाय तो कुठेतरी सार्थकी लागलाय आणि त्याला कारण असेल गावकडी संघाकडून केली गेलेली खराब असं क्षेत्ररक्षण निसटलेले झेल. फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता.
डॉट बॉलची सांगता इथे झालेली पाहायला मिळते. षटक क्रमांक समाप्त होतोय ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 48 रन. प्रत्येक बॉल नंतर इथे समीकरण बदलते. विरुद्ध युवा स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्यामध्ये चाललेला हा बॅट आणि बॉलचा रणसंग्राम. समीकरण आहे 12 चेंडू आणि 29 धावा. 14.5 रिक्वायर्ड रन रेट असेल. एखादा गोलंदाजाने इथे कमाल करायचे. जर का एखाद्या गोलंदाजाने इथे कमाल केली 5 ते 7 धावांचे जर इथे एखादं षटक जर हाताळलं गेलं तर हाच रियान 11 गावकडी संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मयूरची बॅट तळपले, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पार्थ गांधी आहे, तोपर्यंत युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाचं पारड इथे जड असणार आहे. त्यामुळे काय घडणार, काय बिघडणार ह्या 12 चेंडू मध्ये याकडे सर्वांचं लक्ष इथे असेल. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो ठरतो सर्वश्रेष्ठ. आणि इथे जरूर आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या संघाचे प्रयत्न इथे बेस्ट ठरतायत आणि कोणता संघ इथे सर्वश्रेष्ठ ठरतोय. बॉलिंग मार्क वरती इथे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो अक्षय. वैयक्तिक गोट्यातील दुसरं आणि संघाकडून 5 षटक घेऊन अक्षय. 12 चेंडू 29 धावाचं समीकरण. त्याचबरोबर या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक किसन तात्या नागवेकर यांचं इथे शुभागमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि हे सर्व साक्षीदार आहेत या 48व्या पर्वाचे. हे सर्व साक्षीदार आहेत या गेल्या 48 वर्षे या क्रीडांगणावरती घडणाऱ्या रणसंग्रामाचे. आणि या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण आपल्यासारख्याने आयोजित केली गेलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा सहभाग नोंदवण्याची संधी आम्हाला तुमच्यामुळे मिळाली. आणि ही सर्व बाबर शेखाची कृपा जरूर इथे म्हणावी लागेल. फेकला जाणारा बॉल आहे, ते स्ट्रेट खेळतोय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, तिथे आहे क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल. तद्वर 2 धावा इथे यशस्वीपणे संपन्न केल्या गेलेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते 50 या अंकावरती. अजूनही 27 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. अक्षयच्या माध्यमातून फेकला जाणारा प्रत्येक बॉल इथे कुठेतरी स्वप्न पल्लवित करेल आणि कोमजलेल्या फुलाला पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न करेल. परंतु मनोजच्या अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथे होणं आवश्यक आहे. मयूर स्ट्रायकिंग एंडला यावी खोदून काढलाय. उंच हवेमध्ये आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे, मिळते संधी, परंतु संधीचं केलं नाही सोनं. बॉल त्याला चकून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतोय मयूरचा ब्रँड. षटकार 6 धावा. यस, आणि या स्पर्धेतली 48व्या स्पर्धेतली सर्वात मोठी पार्टनरशिप नाबाद 56 धावा. अब तक 56. जोपर्यंत मयूर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघ इथे दावा ठोकताना जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बेगीत करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21 धावा असं समीकरण इथे येऊन थांबलंय. अजूनही मॅच 50-50 चान्सेस मध्ये आहे, परंतु एखादी विकेट इथे प्राप्त करणं गावकडी संघाच्या दृष्टिकोनातून विकेट जर विचार केला तर क्रमप्राप्त राहील. यावी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. सलग दुसरा चेंडू डॉट. दबाव यावी मयूर वरती येईल, कारण महत्वाचे हे उर्वरित चेंडू आहेत. महत्वाचं हे षटक असणार आहे, सामन्याला सेट करून देणार हे षटक असणार आहे.
त्यामुळे सामना कुणाच्या बाजूने सेट होईल ही या षटकामध्ये आपण अंदाज बांधू शकतो. कुठेतरी संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न अक्षय करतोय का पाहूया. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत आणि 8 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू इथे बाकी आहेत. 8 चेंडू आणि 21 धावा. समीकरण 8 चेंडू 21 धावा. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतले. पॉइंटच्या दिशेने आहे तिथे सुजन. बॉल फील्ड करेल. 1 रन दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. हा रणनीतीचा एक भाग होता. इथे स्ट्राईकला मयूर येणं आवश्यक होतं आणि त्यासाठी पारचा बळी इथे चढवला गेला. पहिला धक्का, पहिला हादरा पारच्या स्वरूपात. येस, थँक्यू. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना संधी आहे. एका दुसरा हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा ठरणार आहे. कारण समीकरण 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू मध्ये 20 धावा. हा बॉल जर इथे डॉट आला तर कुठेतरी गावकडी संघ कमबॅक करेल. परंतु इथे जर एखादी बिग हिट झाली तर मात्र इथे युवा स्वराज्य प्रतिष्ठान सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. त्यामुळे सर्वांचं लक्ष अक्षयच्या या शेवटच्या चेंडूकडे असेल. राईट हँड ओव्हर द विकेट. समोर मयूरने आतापर्यंत धमाका केलाय. यावी उंच हवेमध्ये आहे बॉल. खूपच उंच बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली. पकडेल का कॅच? हो, निसटला. पुन्हा एकदा निसटलेला झेल. बिघडविल का खेळ ते पाहायचं आहे. परंतु आणखीन एक विकेट इथे सॅक्रिफाईस केली जाईल. कारण स्ट्राईक मयूरकडे ठेवायची होती. रणनीती क्लिअर होती. 2 धावा इथे मिळतील. समीकरण येत आहे 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू 18 धावाचं समीकरण. येस, क्वार्टर फायनलचा हा 4था सामना या स्पर्धेतला आणि आपल्याला इथे पाहायचंय 4था सेमी फायनलिस्ट संघ इथे कोणता ठरतोय. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू 18 धावाचं समीकरण. रिहान 11 गावकडी प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या 76 धावा. 77 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून खेळणारा मयूर यावी तडाखेबाज फलंदाजी करतोय आणि मयूरने आतापर्यंत धावा बनवल्या तिथे 48. 24 चेंडूंचा सामना त्याने केला. 48 धावा त्याने इथे बनवल्यात. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर 200चा इथे पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान यावी लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग डीपला घेतला गेलाय. फाईन लेगला इथे प्लेअर पाहतोय. थोडासा वाईड ठेवला गेलाय जेणेकरून थर्डमॅन आणि फाईन लेग दोन्ही एरिया कव्हर करेल अशा दृष्टिकोनातून उभा केला गेलेला क्षेत्ररक्षक ते पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग मार्क वरती सुनील मुडे. लेफ्ट हँड राईट हँड राऊंड विकेट. समोर मयूर. पहिला चेंडू या सॉफ्टीच्या थोडासा बाहेर, खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला धमाकेदार फलंदाजी करणारा मयूर आहे जो वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाला अजूनही 17 धावांची आवश्यकता 6 चेंडू मध्ये. सुनीलचा हा बॉल खोदून काढलाय. उंच हवेमध्ये आहे बॉल आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. षटकार.
बाबरशेठ क्रीडा मंडळ हातीस आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आणि या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये 48व्या पर्वामध्ये या क्रीडांगणावरची या 48व्या पर्वातली या क्रीडांगणावरची पहिली हाफ सेंचुरी लगावण्याचा मान जातोय मयूर साठे. जोरदार टाळ्या मयूर साठे होऊन जातात मित्रांनो. षटकार ठोकून डायरेक्ट 54 धावांची नाबाद खेळी मयूर इथे करतोय. समीकरण इथे बदललंय आणि समीकरण इथे पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा हे जरूर इथे पाहायचंय. कोणता चौथा संघ ठरेल जो सेमी फायनल मध्ये एंटर होईल. सुनील ऑन दी मार्क. अमन नागवेकर यांच्याकडून मयूरच्या बहारदार खेळासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. सुनील ऑन दी मार्क गेम चेंजर आहे. यानंही अनेक कारनामे टेनिस क्रिकेट मध्ये केले जरूर. तो सुनील नेक्स्ट बॉल राईट अराउंड द विकेट. या आडव्या बॅटचा वापर आहे आणि ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंचदंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बदललं. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. खूप काही घडायचंय. खूप काही पाहायचंय आणि इथे इतिहास रचले जाणारे एक एक बॉल एक एक क्षण इथे आपल्याला अनुभवायचेत. ही गंमत आहे क्रिकेटची. ही रंगत आहे क्रिकेटची आणि हा थरार आहे क्रिकेटचा जो बाबरशेखच्या या पावन भूमीमध्ये इथे आपण अनुभवतोय. परफेक्ट या लाजवाब गोलंदाजी. गोल्डन वरचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल आणि रन आउट होईल. 1 रन इथे मिळते परंतु मयूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. समीकरण इथे बदललं. 4 चेंडू 9 धावा. यस थँक्यू. 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू 9 धावा असा समीकरण. कधी संघ सामना गावकडी बाजूने झुकतोय तर कधी रत्नागिरीच्या बाजूने. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. म्हणजे काय तर तुम्हाला 9 धाव्या बनवाव्याच लागतील. 8 धावा बनवल्या तर तो प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे तो इथे विजेता ठरेल. समीर ऑन दी मार्क. समीर गेम चेंजर गोलंदाज आहे त्यामुळे संघाने याच्यावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी दिले. संघाचं अस्तित्व संघाचं भवितव्य ठरवणारे हे शेवटचे 4 चेंडू आणि समोर मयूर आहे ज्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय या मैदानावरती. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये खेळला गेलेला हा बॉल. हवेची मिळते साथ आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी फरार. धावा संख्या 74 रन. 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा आणि मयूरच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी संदर्भ नागवेकर यांच्याकडून ही 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. काय मयूर लढला. काय मयूर भिडला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करू लागला. आम्ही काय पाहिलं 48व्या पर्वामध्ये तर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन एकाकी झुंज कशी देतात याचं प्रात्यक्षिक आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये मयूरकडनं पाहायला मिळतंय. फेकला जाणारा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू क्रॉस होऊन सीमारेषेच्या दरम्यान जातोय. 1 धाव इथे घेतली गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला आणि 2 धावा यशस्वीपणे संपन्न केल्या जात आहेत. स्कोर झाला इथे इक्वल. 2 चेंडू आणि एका विनिंग रनची आवश्यकता इथे आहे. कंपल्सरी चेस नियम आहे. जर का इथे हा डॉट बॉल आला तर मित्रांनो हा सामना अजूनही हाय व्होल्टेज होईल. पावस मुरुगवाडा आणि 1 चेंडू 2 चेंडू 1 रन. 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज हा ड्रामा ठरू शकतो. इथे जर डॉट बॉल आला ना मित्रांनो तर आपला पैसा वसूल सामना असणार आहे हा. सुनील करेल का तो कारनामा. ओ इथे खेळ आहे विनिंग रन.
प्रथम आणि या मॅचचा हिरो वन अँड ओनली वन मॅन शो वन मॅन आर्मी मयूर. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ धमाका, व्हॉट अ ब्लास्ट, सुपर डुपर हिट वन अँड ओनली मयूर. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ युवा स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी. येस, युवा प्रतिष्ठान रत्नागिरी संघनायक पावस. हॅलो 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 हॅलो. युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघनायक, पावस संघ संघनायक, मुरुगवाडा संघ संघनायक आणि सोमेश्वर संघनायक. तेजस स्पोर्ट्स सोमेश्वर. आपल्याला विनंती केली जाते आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. आपल्याला सेमीफायनलचा ड्रॉ इथे जाहीर करायचा आहे. चारही कर्णधार पावस संघ मुरुगवाडा आणि तेजस स्पोर्ट्स सोमेश्वर आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठान चारही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्वरित या. आपल्याला सेमीफायनलचा ड्रॉ इथे जाहीर करायचा आहे. आणि या सामन्याचा सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच, वन अँड ओनली वन मॅन आर्मी वन मॅन शो मयूर. प्लेअर ऑफ द मॅच मयूर. आपल्याला विनंती केली जाते आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या आणि आपलं हे पारितोषिक इथे स्वीकारा. अतिशय अप्रतिम फलंदाजी इथे पाहायला मिळाली. अमन नागवेकर यांच्याकडून 100 रुपये, संदर्भ नागवेकर यांच्याकडून 100 रुपये आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच म्हणून दिलं जाणारं हे मानाचं टी शर्ट, सन्मानाचं टी शर्ट मयूरने इथे स्वीकारावं. यस यस, चला लगेच या, जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याला अजूनही 3 सामने इथे खेळवायचे आहेत. जोपर्यंत सूर्यनारायण प्रसन्न आहे तोपर्यंत ही स्पर्धा संपन्न होणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे सर्व संघांना विनंती आहे, तेजस स्पोर्ट्स सोमेश्वर, मुरुगवाडा, पावस आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघनायक आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, वन मॅन शो वन मॅन आर्मी, तडाखेबाज फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अतिशय शानदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 29 चेंडू आणि 64 धावा, 4 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार ज्याच्या माध्यमातून लगावले गेले. जो गेम चेंजर ठरला तो या स्पर्धेचा हिरो ठरला आणि प्लेअर ऑफ द मॅच मयूर. वेल डन बॉयज, लाजवाब खेळ, शानदार खेळ.